student, welcome in this lecture. In our previous lecture we learned the term what is leaf venation. Topic name is a morphology of a flowering plants. तर मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांटमध्ये फर्स्ट आपण पार्ट रूट हा बघितला होता. रूट नंतर सेकंड पार्ट स्टेम आणि त्यानंतर आपण थर्ड जो पार्ट प्लांट ऑर्गन जो आपण बघतो आहे त्या ऑर्गनचं नाव आहे लीफ. आणि लीफ इट इज द पार्ट ऑफ द एरियल शूट सिस्टीम. ओके. आणि ह्यामध्ये सुरुवातीला आपण लीफचं इंट्रोडक्शन, त्यानंतर लीफचे पार्ट आणि त्यानंतर थर्ड पॉईंट आपण त्यामध्ये बघितला होता व्हेनेशन. लीफ इट इज ए फ्लॅट अँड लॅटरल appendage which perform the function of photosynthesis. This lateral appendage is known as a leaf. Leaf it is a positively phototropic. It arises from the node of the stem. They develop from the leaf primordial. आणि त्या व्यतिरिक्त आपण लीफमध्ये काही फंक्शन बघितले होते. फर्स्ट फंक्शन फोटोसिंथेसिस. Leaf consist chlorophyll pigment, so they take part in the process of the photosynthesis. Another function on the surface of the leaf, number of the stomata are the present, so they take part in a transpiration process. And leaf also responsible for the gaseous exchange. आणि ह्यानंतर मग नंतरच्या लेक्चरला आपण पार्ट्स ऑफ लीफ बघितले होते. त्यामध्ये आपण 3 पार्टचा स्टडी केलेला आहे. फर्स्ट जो पार्ट आहे त्या फर्स्ट पार्टचं नाव आहे लीफ बेस. सेकंड पार्ट आहे पेटिओल आणि त्यामध्ये थर्ड पार्ट आपण बघितलेला आहे लॅमिना. ओके. लीफ बेस इट इज ऑल्सो नोन ॲज ए हायपोपोडियम. पेटिओल इज नोन ॲज ए मेसोपोडियम अँड लॅमिना इज नोन ॲज ए हायपोपोडियम. ओके. आणि त्यानंतर मग लॅमिनामध्ये आपल्याला माहीत आहे की लॅमिनामध्ये कोणकोणते पार्ट्स प्रेझेंट असतात. लीफ अपेक्स आहे, लीफ मार्जिन आहे आणि त्याचबरोबर सेंट्रल साईडला जी प्रेझेंट असणारी मिड व्हेन आणि मिड व्हेनला अराईज होणाऱ्या लॅटरल व्हेन्स आणि व्हेनलेट. हे स्ट्रक्चर आपण लीफ लॅमिना किंवा लीफ ब्लेड ह्या पार्टमध्ये बघितलेलं आहे. आणि नंतरच्या लेक्चरला आपण व्हेनेशन बघितलं होतं. व्हेनेशनचा अर्थ काय सांगितला होता. अरेंजमेंट ऑफ व्हेन अँड व्हेनलेट ऑन द लॅमिना इज नोन ॲज ए लीफ व्हेनेशन. आणि मग या लीफ व्हेनेशनमध्ये आपण त्यामध्ये 2 टाईप लर्न केले होते. फर्स्ट टाईप इज नोन ॲज ए रेटिक्युलेट व्हेनेशन अँड सेकंड टाईप इज नोन ॲज ए पॅरलल व्हेनेशन. Reticulate venation means the midvein and veinlet forming the network-like structure on the lamina. This networking of vein and veinlet is known as a reticulate venation. And parallel venation means when veins run parallel to each other, then it is known as a parallel venation. तर आजच्या लेक्चरला आपण ह्या नंतरची जी टर्म बघणार आहोत त्या टर्मचं नाव आहे फायलोटॅक्सी. बघा आधी सर्वांनी टर्मचं नाव लक्षात घ्या. फायलोटॅक्सी. आता ह्यामध्ये फायलोटॅक्सीचं मिनिंग काय आहे. सर्वांना माहीत आहे की लीफ कन्सिस्ट हाऊ मेनी पार्ट. 3 पार्ट. फर्स्ट पार्ट इज द लीफ बेस. सेकंड पार्ट इज ए पेटिओल अँड थर्ड पार्ट इज ए लॅमिना. मग आता फायलोटॅक्सीचा अर्थ काय आहे की स्टेमवर लीफची जी काही अरेंजमेंट झालेली असते त्या अरेंजमेंटलाच तिथं सायंटिफिक वर्ड काय वापरायचा आहे सांगा. फायलोटॅक्सी. व्हॉट इज द मीनिंग ऑफ फायलोटॅक्सी. फायलोटॅक्सी मीन्स द अरेंजमेंट ऑफ लीव्स ऑन द स्टेम in a definite manner. This arrangement is known as a phyllotaxy. जसं आपण व्हेनेशन म्हणतो. व्हेनेशन मीन्स द अरेंजमेंट ऑफ व्हेन अँड व्हेनलेट ऑन द लॅमिना किंवा नेटवर्क
of a vein and veinlet in the lamina, this networking is known as a venation. त्याचप्रमाणे फायलोटॅक्सीची डेफिनेशन कशी डिफाईन केली जाणार? व्हॉट इज फायलोटॅक्सी? द अरेंजमेंट ऑफ ल्युसेस ऑन द स्टेम in a definite manner. This arrangement is known as a phyllotaxy. The arrangement of leaves on the node of a stem in a definite manner. This arrangement is known as a phyllotaxy. आता ह्यानंतर आपल्याला फायलोटॅक्सीचे टाइप्स बघायचे आहेत. फायलोटॅक्सी कन्सिस्ट हाऊ मेनी टाईप? तर त्यामध्ये 3 टाईपची नावं लक्षात घ्या. फायलोटॅक्सी कन्सिस्ट हाऊ मेनी टाईप? फायलोटॅक्सी कन्सिस्ट 3 टाईप. फर्स्ट टाईप इज ए अल्टरनेट फायलोटॅक्सी. सेकंड टाईप इज नोन ॲज ए अपोजिट फायलोटॅक्सी अँड थर्ड टाईप इज नोन ॲज ए ओरल्ड फायलोटॅक्सी. तर यामध्ये फायलोटॅक्सीचे 3 टाईप सर्वांनी लक्षात घ्या. फर्स्ट जो टाईप आहे त्या फर्स्ट टाईपचं नाव आहे अल्टरनेट फायलोटॅक्सी. सेकंड जो टाईप आहे त्या सेकंड टाईपचं नाव आहे अपोजिट फायलोटॅक्सी. आणि थर्ड जो टाईप आहे त्या थर्ड टाईपचं नाव आहे ओरल्ड फायलोटॅक्सी. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फायलोटॅक्सी? Phyllotaxy, that is the arrangement of leaves on the node of the stem. This arrangement is known as a phyllotaxy. And phyllotaxy consists how many types? Phyllotaxy consists 3 types. First type is known as a alternate phyllotaxy. Second type is known as a opposite phyllotaxy and third type is known as a oral phyllotaxy. आता बाळांनो ह्या तिन्हीमध्ये आपल्याला डिफरन्स बघायचा आहे की अल्टरनेट फायलोटॅक्सी म्हणजे काय आणि कोणत्या प्लांटमध्ये ही अल्टरनेट फायलोटॅक्सी ऑब्झर्व होते. त्यानंतर सेकंड जो टाईप आहे तो अपोजिट फायलोटॅक्सी म्हणजे काय त्याची एक्झाम्पल आणि लास्ट जो आहे तो म्हणजे ओरल्ड फायलोटॅक्सी. आणि ओरल्ड फायलोटॅक्सी प्रेझेंट ओरल्ड फायलोटॅक्सी ज्या प्लांटमध्ये प्रेझेंट आहेत अशा प्लांटची आपल्याला एक्झाम्पल बघायचे आहेत. आता फायलोटॅक्सीमध्ये फर्स्टच नाव आहे अल्टरनेट फायलोटॅक्सी. आता ह्याच्या नावामध्येच त्याचं मिनिंग आहे. अल्टरनेटचा अर्थ काय? तर सर्वांनी फिगरकडे लक्ष द्या. एरियल शूट सिस्टीममधला हा जो असेंडिंग पार्ट आहे त्या पार्टला आपण काय म्हणतो? स्टेम. स्टेमवर काय प्रेझेंट असणार? नोड्स. ओके. आणि नोडचं फंक्शन काय असणार सांगा? नोड बियर द लीव्स. मग अल्टरनेट फायलोटॅक्सी म्हणजे काय? कशाला अल्टरनेट फायलोटॅक्सी म्हटलं जातं? when one leaf arise at one node and another leaf arise at each node, but it is alternate. Alternate बघा डेफिनेशन काय आहे सांगा? सिंगल leaf arise at each node alternately or a spiral manner on the stem. This arrangement of leaf is known as a alternate फायलोटॅक्सी. अल्टरनेटचं मिनिंग सर्वांना समजलेलं आहे का? जेव्हा स्टेमला एका नोडला एकच लीफची अरेंजमेंट झाली असणार, पण ही अरेंजमेंट होताना अरेंजमेंट कशी होणार आहे सांगा? दिस अरेंजमेंट टेक प्लेस अल्टरनेटली म्हणजे काय? एकाडे वन नोडला वन लीफ अराईज झाल्यानंतर मग सेकंड नोडला सेकंड लीफ अराईज होणार आहे. अशा अरेंजमेंटला अल्टरनेट फायलोटॅक्सी असं म्हटलं जातं. व्हॉट इज द मिनिंग ऑफ अल्टरनेट फायलोटॅक्सी? व्हेन सिंगल लीफ अराईज ॲट ईच नोड alternately or a spiral manner around the stem. This
phyllotaxy is known as a alternate phyllotaxy. आणि अल्टरनेट फायलोटॅक्सी ही कोणत्या प्लांटमध्ये ऑब्झर्व होते तर त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे चायना रोज. चायना रोज म्हणजे हिबिस्कस आहे. त्यानंतर सनफ्लॉवर हे एक्झाम्पल लक्षात घ्या. मँगो हे प्लांट लक्षात घ्या. इन दिस प्लांट अल्टरनेट फायलोटॅक्सी इज ऑब्झर्व. व्हॉट इज फायलोटॅक्सी? द अरेंजमेंट ऑफ leaves on the node of the stem in a definite manner. This arrangement is known as a phyllotaxy. Phyllotaxy consists how many types? Phyllotaxy consists 3 types. First type is a alternate phyllotaxy. Second type is a opposite phyllotaxy. And third type is a whorled phyllotaxy. आता अल्टरनेटचं मिनिंग सर्वांना समजलेलं आहे. When single leaf arise at each node alternately or a spiral manner around the stem, this arrangement is known as a alternate phyllotaxy. फॉर एक्झाम्पल अल्टरनेट फायलोटॅक्सी कोणत्या प्लांटमध्ये ऑब्झर्व होणार? फॉर एक्झाम्पल हिबिस्कस आहे, सनफ्लॉवर आहे, मँगो आहे, एक्सेट्रा. ओके. आता सेकंड जो टाईप बघायचा आहे त्या सेकंड टाईपचं नाव काय आहे सांगा? अपोजिट फायलोटॅक्सी. आता अल्टरनेट आणि अपोजिट ह्यामध्ये डिफरन्स काय आहे? तर अल्टरनेटमध्ये लक्षात घ्या वन पेअर अराइज ॲट इच नोड. पण अपोजिटमध्ये काय लक्षात ठेवा सांगा? व्हेन टू लीव्स अराइज फ्रॉम इच नोड. व्हेन टू लीव्स अराइज फ्रॉम इच नोड इन अपोजिट डायरेक्शन, then this phyllotaxy is known as a opposite phyllotaxy. What is the meaning of opposite phyllotaxy? When two leaves arise from each node in opposite direction. बघा हे स्टेम आहे. ह्या स्टेमवर प्रेझेंट असणारा जो पॉईंट आहे हा नोड आहे. ह्या नोडल साईडला टू लीव्स प्रेझेंट आहे. पण ते लीव्ह प्रेझेंट असताना कसे प्रेझेंट आहेत? दे आर अरेंज्ड इन ए अपोजिट डायरेक्शन. दे आर अरेंज्ड इन ए अपोजिट डायरेक्शन. सो इट इज नोन एज ए अपोजिट फायलोटॅक्सी. आणि त्या अपोजिट फायलोटॅक्सीमध्ये पुन्हा त्यामध्ये 2 टाईप्स बघायचे आहेत. फर्स्ट जो टाईप आहे फर्स्ट टाईपचं नाव आहे अपोजिट डिकसेट आणि सेकंड जो टाईप आहे त्या सेकंड टाईपचं नाव आहे अपोजिट सुपरपोज्ड. ओके. आता अपोजिट डिकसेट फायलोटॅक्सी म्हणजे काय आणि अपोजिट सुपरपोज्ड फायलोटॅक्सी म्हणजे काय? तर बाळांनो त्यामध्ये डेफिनेशन लक्षात घ्या. अपोजिट डिकसेट मीन्स when one pair of leaves lies at the right angle to the other pair of the leaf, then it is known as a opposite decusate. What is the meaning of the opposite decusate phyllotaxy? When one pair of the leaves lies at right angle to the other pair of the leaves, it is known as a opposite decusate. म्हणजे ही जर राईट अँगल साईडला असेल तर दुसरी जी पेअर असणार आहे ती कुठं असणार? प्रेझेंट राईट अँगलला. ओके. सॉरी लेफ्ट अँगलला प्रेझेंट असणार आहे. म्हणजे त्यांची डायरेक्शन ही कशी असणार आहे सांगा? अपोजिट असणार आहे. अपोजिट फायलोटॅक्सी कन्सिस्ट हाऊ मेनी टाईप? इट कन्सिस्ट 2 टाईप. First type is known as a opposite decusate and second type is known as a opposite superposed. Opposite decusate phyllotaxy observed in which plant? For example, Calotropis and Ocimum. For example, Calotropis and Ocimum. And what is the meaning of the opposite decusate? That is one pair of the leaf lies at the right angle to the other pair of the leaf. Then it is known as a opposite decusate. आणि opposite superposed phyllotaxyचं meaning काय? When all the pair of the leaves on the stem are arranged one above the other. When all the pair of the leaves
on the stem are arranged one of the above, then it is called as a opposite superposed phyllotaxy. आणि यामध्ये दोन एक्झाम्पल आपल्याला कोणते आहेत बघा. फर्स्ट एक्झाम्पल आहे गावा आणि सेकंड एक्झाम्पल आहे जावा. आता त्यानंतरचा जो थर्ड टाईप आहे कोरल्ड फायलोटॅक्सी. आता कोरल्डच्या नावामध्येच त्याचे मिनिंग आहे. व्हेन मोर दॅन 2 लीव्स. कोरल्डचा अर्थ काय? अल्टरनेट म्हणजे काय म्हणतो आपण? सिंगल. अपोजिट म्हणजे काय म्हटलं जातं? 2 लीव्स. ओके. आणि कोरल्ड म्हणजे काय? मोर दॅन 2 लीव्स arise from each node and form a whorl around it, then this phyllotaxy is known as a whorled phyllotaxy. What is the meaning of the whorled phyllotaxy? When more than 2 leaves, when more than 2 leaves arise from each node and form a whorl around it, then it is known as a whorled phyllotaxy. आणि whorled phyllotaxy मध्ये एक बेस्ट एक्झाम्पल लक्षात घ्या, नेरियम. बघा पुन्हा एकदा हा चार्ट फायलोटॅक्सीचा सर्वांनी लक्षात ठेवा. फर्स्ट त्यामध्ये हेडिंग काय देणार? फायलोटॅक्सी. फायलोटॅक्सी कन्सिस्ट हाऊ मेनी टाईप? फायलोटॅक्सी कन्सिस्ट 3 types. First type is a alternate phyllotaxy, second type is a opposite phyllotaxy, and third type is known as a whorled phyllotaxy. आणि whorled आणखी त्यामध्ये नाव लक्षात घ्या. whorled phyllotaxy it is also known as a verticillate phyllotaxy. आणि alternate phyllotaxyचा अर्थ काय? सिंगल लीफ अराइज at each node alternately or a spiral manner around the stem, then this phyllotaxy is known as a alternate phyllotaxy. म्हणजे स्टेमवरची लीफची अरेंजमेंट असणार आहे ती एका नोड इथं एक नोड प्रेझेंट आहे त्याला लीफची अरेंजमेंट झालेली असणार. दुसऱ्या नोडला अनादर लीफ अरेंज झालेली असणार. पण ही लीफची अरेंजमेंट कशी आहे? स्पायरली. म्हणजेच कशी आहे सांगा? अल्टरनेटली अरेंज. सो धिस फायलोटॅक्सी इज नोन ॲज ए अल्टरनेट फायलोटॅक्सी. एक्झाम्पल हिबिस्कस, सनफ्लॉवर आणि गावा. सेकंड जो टाईप आहे तो कोणता आहे सांगा? अपोजिट. अपोजिटमध्ये फक्त इथं जसं आपण म्हणतो सिंगल लीफ, सिंगलच्या ऐवजी तिथं काय म्हणायचं सांगा? व्हेन 2 लीव्स अराइज फ्रॉम इच नोड. पण इथं मॅनर कोणता सांगितलेला आहे सांगा? अल्टरनेट मॅनर. इथं मॅनर म्हणजे कोणता लक्षात ठेवणार सांगा? अपोजिट मॅनर और ए अपोजिट डायरेक्शन. आणि अपोजिटमध्ये 2 टाईप कोणते आहेत? अपोजिट डिकसेट आणि सेकंड टाईप आहे अपोजिट सुपरपोज्ड. अपोजिट डिकसेट मीन्स वन पेअर ऑफ द लीव्स लाईज at the right angle to other pair of the leaf, then it is known as a opposite decussate. For example, calotropis, for example, osmia. What is opposite superposed? When all the pair of the leaves on the stem are arranged one above the other in a opposite direction, then it is known as a opposite superposed. For example, kava and jamun. And third type is a whorled, or it is also known as a verticillate phyllotaxy. When more than 2 leaves arise from each node and form a whorl around it, then it is known as a whorled phyllotaxy. आणि whorled phyllotaxyचं एक्झाम्पल आहे नेरियम. Phyllotaxy consists how many type? 3 type. First alternate, second type is a opposite, third type is a whorled. And alternate means single leaf arise at each node alternately or a spiral manner. Opposite means when 2 leaves arise from each node in opposite direction. And it consists how many type? It consists of 2 type: opposite decussate and opposite superposed. Opposite decussate means one pair of the leaves lies at right angle to other pair of the leaves. And what is opposite superposed? When all the pair of the leaves on the stem are arranged one above the other. Okay. आणि थर्ड जो टाइप असणार आहे तो कोणता आहे? whorled or a verticillate. When more than 2 leaves arise from each node
अँड फॉर्म ए फोरल अराउंड इट. आत्ताच्या ह्या बुकमध्ये हायड्रोटॅक्सी हा पॉईंट तिथं मेन्शन केलेला नाही, पण NCERTमध्ये मात्र हा पॉईंट इन्क्लूड आहे. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण हायड्रोटॅक्सी म्हणजे काय आणि हायड्रोटॅक्सीमध्ये प्रेझेंट हायड्रोटॅक्सीवरून त्यामध्ये 3 टाईप आपण लक्षात ठेवलेले आहेत. फर्स्ट अल्टरनेट, सेकंड अपोजिट अँड थर्ड टाईप इज ए ओरोटो. आणि मग नेक्स्ट लेक्चरला आपण टाईप्स ऑफ लिप हा पॉईंट बघणार. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.